रिझर्व्ह बँकनं रेपो रेट 0.25% कमी केला आणि त्यामुळे होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोनचे जड हप्ते भरताना त्रास होत असलेल्या मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. रेपो रेट कमी झाल्यानं तुमचा EMI थेट कमी होणार. हा निर्णय RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 5 डिसेंबरला 3 दिवसांच्या बैठकीनंतर जाहीर केला. आता या कपातीचा EMI वर काय असर असेल तर 20 लाखाचं होम लोन असेल आणि 20 वर्षांसाठी घेतलं असेल तर महिन्याचा हप्ता साधारण 310 रुपयांनी कमी होऊ शकतो. तसंच 30 लाखाचं लोन असेल तर EMI जवळपास 465 रुपयांनी कमी होऊ शकतो. याचा जास्त फायदा फ्लोटिंग रेटवरती लोन घेतलेल्या लोकांना आणि आता नवीन लोन घेऊ इच्छिणाऱ्यांना मिळेल. थोडक्यात रेपो रेट म्हणजे RBI बँकांना ज्या व्याज दरात पैसे देतो तो दर कमी झाला की बँकांना स्वस्तात कर्ज मिळतं, म्हणजे त्यांचाही खर्च कमी होतो. मग ते बँक ग्राहकांच्याही लोनचे व्याजदर कमी करतात आणि EMI पण कमी होतो. या वर्षात RBI एकूण 1.25% व्याजदर कमी करून बसलंय, पण बँकांनी अजून त्याचा पूर्ण फायदा लोकांपर्यंत पोहोचवलाच नाही, कारण बँका त्यांचे व्याजदर MCLR वर ठरवतात. त्यामुळे आता RBIने दर कमी केल्यानंतर बँका MCLR किती कमी करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. महागाई कमी झाली म्हणून RBIला हा निर्णय घ्यायला सोपं गेलं असंही म्हटलं जात आहे.